नमस्कार, स्वागत है आपका SRTV न्यूज नेटवर्क में। मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आज शाळा प्रवेशोत्सव या ठिकाणी होतोय। उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि आता शाळेचा पहिला दिवस आहे। या कार्यक्रमाला उपस्थित महापौर शर्मिलाताई पिंपळकर, ठाणे महापालिकेचे आपले कर्तव्यदक्ष आयुक्त सौरभरावजी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवीजी, नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका संध्याताई मोरे, नगरसेविका मोरेताई, दोन मोरे आहेत तिकडे, आणि बाकी सर्व डॉक्टर वाघ आहे, गुरमुख सिंग, परेश टाळके, आपला शिक्षक सेनेचा कलाकार पापळकर, सर्व मासवकर, शिंदे, सर्व मान्यवर आणि मुख्याध्यापक दीपक मोराणकर, गटप्रमुख निलिमा पाटील, सहशिक्षक, सर्व शिक्षक आणि पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी मी विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांना मी धन्यवाद देतो, त्यांना वंदन करतो आणि आज माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना मी भेटायला आलेलो आहे। सर्व लाडके विद्यार्थी, खरं म्हणजे शाळेचा हा पहिला दिवस आहे आणि शाळा हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचं दार असतं आणि हे दार उघडून आज तुम्ही आतमध्ये आलेला आहात आणि पहिल्या दिवसाचा उत्साह हा वेगळा असतो। उत्साह आहे ना, शाळेमध्ये आलात तुम्ही, आता सुट्टी संपली ना, काही लोकांना वाटतं का अजून सुट्टी पाहिजे होती, नाही ना, त्यामुळे आता उत्साहाने अभ्यास करायचा आहे। आज शाळेमध्ये सुट्टीमध्ये आपण सगळ्यांनी मजा केली आणि आता अभ्यास करायचा आहे आणि म्हणून आपल्या शिक्षण मंत्र्यांनी दादा भुसे यांनी ठरवलं की हे विद्यार्थी आपले सगळे लाडके विद्यार्थी आहेत आणि म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री, आमदार सगळ्यांनी शाळेमध्ये त्या शाळेत जाऊन आपल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आणि त्यांच्या शाळेची सुरुवात अतिशय उत्साहामध्ये करून द्यायची। आणि म्हणून काही लोकांना वाटत असेल आता नवीन शिक्षक आहेत, विद्यार्थ्यांना काही मनामध्ये काही प्रश्न असतील, परंतु शिक्षक नवीन असले, जुने असले तरी ते आपले शिक्षक आहेत आणि आईवडील जन्म देतात, परंतु शिक्षक त्याला आकार देण्याचं काम, त्याच्यावर संस्कार घडवण्याचं काम करत असतात। त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी फार मोठी असते। आता आपल्याला माहीत आहे, नवीन शाळेत आलं की आनंदही असतो, थोडं टेन्शनही असतं आणि खऱ्या अर्थाने टेन्शन वगैरे काय घ्यायचं नाही आणि काही टेन्शन घेऊ नका। टेन्शन गया पेन्शन लेने को, असं समजा आणि काही बिनधास्तपणे आपलं कुठलंही टेन्शन मनामध्ये दडपण न ठेवता आपल्या प्रत्येकाच्या इयत्तेमध्ये अभ्यास करायचा आहे। आणि आता मी बघतो ही शाळा अतिशय भव्य दिव्य झालेली आहे
त्यावेळेस मी या शाळेचा विद्यार्थी आहे, शाळा क्रमांक 23, आणि त्यावेळेस माझे वर्ग शिक्षक परब गुरुजी होते, रघुनाथ परब गुरुजी, निकम सर होते, पाठक सर होते, राणे गुरुजी होते, राऊतबाई होत्या. सगळ्या लोकांची आजही मला नावं आठवत आहे की ज्या आपल्या महापालिकेच्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांवर एकदा आपली विजिलन्सचा स्क्वॉड पाठवा. कुठे पाणी नाही आहे तिथे पाणी तात्काळ द्या. हे स्वच्छता काही अभाव आहे तिथे तात्काळ स्वच्छता चांगली झाली पाहिजे. कुठे तुटफूट झालेली आहे त्याही ठिकाणी आपण लक्ष द्या, आणि कुठे काही त्रुटी असतील त्या तात्काळ दूर करण्याचं काम करा. तुम्हाला माहीत आहे पैसे कमी पडणार नाहीत, मी आहे इथे पैसे द्यायला. पण महापालिकेच्या शहराच्या विकासासाठी मला आठवतं आहे शासनाकडून मी खूप पैसे या आपल्या ठाणे शहराच्या विकासाला दिलेले आहेत, आणि म्हणून या शाळा ज्या आहेत या शाळांना फोकस करा. इथंच आपलं भवितव्य घडतं आहे, आणि म्हणून यांना सगळ्या सुखसोयी ज्या आहेत या मिळाल्या पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.